अतिशय सोप्या पद्धतीने कढईमध्ये गव्हाच्या पिठाचा ब्रेड कसा बनवायचा ते पाहूयात. मैदा आणि साखर न वापरता सुद्धा मस्त लुसलुशीत हा ब्रेड बनून तयार होईल. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये कोमट दूध घेतलं. साखरेऐवजी इथे मी मध वापरलेला आहे. त्यानंतर तेल, चवीपुरतं मीठ, जवसाच्या बिया आणि इन्स्टंट ईस्ट घेऊन चांगलं मिक्स करून घ्यायचं. यासाठी दूध कोमटच वापरायचं, म्हणजे ईस्ट सुद्धा 10 ते 15 मिनिटात चांगलं फर्मेंट होतं. यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे हे आपल्याला फर्मेंट करून घ्यायचे. 15 मिनिटानंतर हे चांगलं फर्मेंट झालेलं आहे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. दुधाचं मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं. थोडं थोडं दूध यामध्ये घालून हे चांगलं भिजवून घ्यायचंय. गरज असेल तरच यामध्ये थोडंसं पाणी वापरू शकता. तर साधारण या कन्सिस्टन्सीची कणिक अशी भिजवून घ्यायची. थोडीशी पसरून ठेवायची अॅल्युमिनियम फॉईल किंवा रॅपिंग पेपर लावून. अर्धा ते पाऊण तास हे आपल्याला असंच ठेवून द्यायचंय. पाऊण तासानंतर थोडासा तेलाचा हात घेऊन 2 ते 3 मिनिटे ही कणिक आपल्याला चांगली मळून घ्यायची. म्हणजे ब्रेड सुद्धा आतून मस्त जाळीदार बनतो आणि लुसलुशीत बनतो. ज्या बेकिंग ट्रे मध्ये बेक करून घ्यायचंय त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं किंवा बटर पेपर सेट करून घ्यायचा. यामध्ये ही कणिक व्यवस्थित सेट करून घेतली. झाकण ठेवून पुन्हा अर्धा तास हे आपल्याला भिजवून घ्यायचंय. त्यानंतर वरच्या बाजूला दूध किंवा बटर लावून घ्यायचं आणि 40 ते 45 मिनिटे मंद आचेवरच बेक करून घ्यायचं. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ब्रेड आपल्याला काढून घ्यायचे. तर मैदा किंवा साखर सुद्धा न वापरता गव्हाच्या पिठाचा मस्त जाळीदार ब्रेड बनून तयार झाला. तर गव्हाच्या पिठाचा हा अतिशय पौष्टिक ब्रेड नक्की करून पहा.